नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो. डॉक्टर विश्वंभर चौधरी सध्या निर्भय बनो या मंचाच्या अंडर संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेर देखील लोकशाहीच्या जनजागृतीसाठी आणि लोकशाहीचं जे दमन सुरू आहे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी इतर मान्यवर जे आहेत महाराष्ट्रातले त्यांच्यासोबत भाषणं सगळीकडे व्याख्यानं देत आहेत आणि अत्यंत निर्भीडपणे सत्यकथन करतायत. लोकशाहीचं दमन करणारं जे RSS BJPचं सरकार आहे केंद्रातलं आणि वेगवेगळ्या राज्यांमधलं, या राज्यातल्या या सरकारांच्या पॉलिसीज, त्यांचे जे पडद्यामागच्या ज्या हालचाली आहेत यांना जाहीर त्यांचं डिसेक्शन करून ते उघडं पाडतायत आणि त्याला फार रिस्पॉन्स येतो आहे. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर डॉक्टर विश्वंभर चौधरींचं एक व्याख्यान आहे, ते 1 मिलियन त्याचे व्ह्यूज झालेत. तर जर एकाच चॅनलवर एवढे व्ह्यूज झालेत तर विचार करा की ते कोट्यावधी लोकांपर्यंत हे विचार पसरतात आणि लोकांना आवडत आहेत. म्हणजे यातून जी जनजागृती होते, लोकांना सत्य कळतं आहे, लोकांचं जे प्रबोधन होतं आहे, तर हे प्रबोधनाचं सत्यकथनाचं काम कसं स्टॉप करता येईल याची एक झलक आता सिन्नरमध्ये, नाशिकच्या जवळ जे सिन्नर नावाचं गाव आहे तिथे दिसली. डॉक्टर विश्वंभर चौधरींच्या कार्यक्रमाच्या स्टेजवर न बोलवता काही BJP, RSS, बजरंग दल असे यांचे गुंड प्रवृत्तीचे लोक तिथे जमले आणि त्यांनी धक्काबुक्की केली, माईक हिसकावून घेतला आणि मग पोलीस तर काय, पोलिसांना एक कारण हवं असतं सरकारविरोधी जे बोलतात त्यांच्या कार्यक्रमांना थांबवायला. कार्यक्रम थांबला आणि ते सुखरूप घरी परतले. परंतु ही जी घटना आहे हिला हलक्यात घ्यायला नको आपण. हा आपला महाराष्ट्र देश आहे, राज्य आहे. मित्रांनो, महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. महाराष्ट्राला वारकरी पंथ, संतांनंतर संत जे आपण ज्यांना संत म्हणतो हे गेल्यानंतर शेकडो वर्षापासून ही वारकरी पंथ आपण जिवंत ठेवलेली आहे. आपल्याला शिवरायांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या, प्रबोधनकार ठाकरे, नरेंद्र दाभोलकर यासारख्या विचारवंतांच्या या परंपरेतून हा समाज घडलेला आहे. भारताचं संविधान लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर देखील हे आपल्याच राज्याचे. स्त्रियांना आणि शूद्रांना शिक्षण देण्याची चळवळ उभारणारे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले देखील आपल्याच राज्यातल्या आणि आरक्षणाची सुरुवात करणारे शाहू महाराज देखील आपल्याच राज्यातले आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती करणारे शिवराय जिजामाता देखील आपल्याचकडचे. त्यामुळे आपला समाज जो आहे हा एक पुरोगामी समाज मानला जातो महाराष्ट्रातला. परंतु असं असलं तरी आपलं दुर्दैव बघा, मी आता तुकोबांचं नाव घेतलं, ज्ञानोबा आहेत, या सगळ्यांना जेव्हा यांनी प्रबोधन कार्य चालू केलं, सत्यकथन सुरू केलं, तेव्हा त्यांना त्या काळामधल्या ब्राह्मणवादी, मनोवादी बुरसटलेल्या विचारसरणीने विरोध केलेला आहे. आणि ते ही जी मंडळी हे स्वतः फक्त विरोध नाही करत, हे काही बहुजन लोकांना देखील मागे लावून देतात आणि या बहुजनांना या प्रबोधन करणारे जे लोक असतात यांच्यावर हल्ला करायला, त्यांचा खून करायला हे पाठवतात. हा इतिहास आहे. ज्ञानोबा आपल्या भावंडांसह जेव्हा यांनी प्रबोधनाचं काम सुरू केलं तेव्हा त्यांना जलसमाधी दिली गेली. ही जलसमाधी म्हणजे काय असते विचार करा, हा खून असतो. तुकोबांना या मंबाजी भट आणि टीमला इतके ते जड झाले, ते इतके जाहीर सत्यकथन करू लागले की त्यांचा सगळा धंदा बसायची वेळ आली. म्हणून तुकोबांचा खून केला आणि सदैव वैकुंठाची एक खोटी थाप मारली की देहासकट वैकुंठाला जाणं हे होत नाही. पहिला सर्वप्रथम तुकोबांना वैकुंठाची कुठलीही एक अट्रॅक्शन नव्हतं, त्यांनी त्यांच्या अभंगात सांगितलेलं आहे आणि त्यांच्या नावाने अशा प्रकारची एक अंधश्रद्धा, खोटं पसरवलं जातं आणि ते आपण आजही मानतो. तर हे मंबाजी भट जे आहेत, दमदाटी करणारे, अतिरेक करणारे, गुंडगिरी करणारे आणि सत्याचा आवाज दाबणारे, सत्य बोलणारे, जे अहिंसक मार्गाने आपला सत्याचं कथन करतात, सत्यशोधन करतात, या लोकांचा आवाज दाबून त्यांचा खून करणारे, ही जी विचारसरणी आहे हीच विचारसरणी मनोवादी, ब्राह्मणवादी आज सगळीकडे आपल्याला फोपाळताना दिसते आहे. आणि हे जे स्टेजवर येऊन या RSS BJP बजरंग दलचे कार्यकर्ते हीच विचारसरणी यांना हे काम करायला लावते आहे. परंतु मित्रांनो, हे 21वं शतक आहे, हे 17वं शतक नाही आहे तुकोबांना वैकुंठाला पाठवणारं. तुम्ही कितीही ह्या अशा प्रकारचं नाटक केलं, अतिरेकी गुंडगिरी केली, तरी आता लोकांना हे सगळं दिसतं, लोकांना जाणवतं. त्यामुळे एक विश्वंभर चौधरींचा तुम्ही माईक बंद कराल, असे हजारो विश्वंभर चौधरी अख्ख्या फक्त महाराष्ट्रातनंच निर्माण होतील आणि आहेत सुद्धा. लोक बोलतायत आता तुमच्या या दमनकारी, लोकशाही विरोधी, जनतेच्या विरोधी काम करणाऱ्या, मनुवादी, मोजक्याच ब्राह्मणवादी लोकांचं हित जपणाऱ्या सरकारविरुद्ध लोक बोलणारच. तुम्ही हे कितीही नाटकं करा,
तुमच्या विरोधात उलट तुम्ही जेवढं हे दमन करायचा प्रयत्न कराल तेवढे लोक जास्त पेटून उठणार. हे सोशल मीडियाचं जग आहे. लोक सिन्नरला यायची गरज नाही. सिन्नरला फक्त एक व्हिडिओ पाठवून दिला की तिथल्या लोकांना सगळं कळणार आहे आता इथून पुढे. त्यामुळे तुम्ही ही नसती तुमची उठाठेव करू नका. हा जो तुमचा मंबाजी भटाचा जो तुम्ही वारसा चालवलेला आहे हा बंद करा, कारण याचा आता उपयोग होणार नाही. आता घरोघरी तुकोबा झालेले आहेत आणि सोशल मीडियामुळे तुकोबाला आता अभंग लिहायची गरज नाही. तुम्ही ते बुडवून जरी टाकले तरी ते एक नुसता व्हिडिओ रेकॉर्ड केला तरी ते जगाच्या सगळ्या कोपऱ्यात पोचतात. त्यामुळे माझी विनंती आहे या भरकटलेल्या बजरंग दल, RSS, BJPच्या बहुजन तरुणांना की तुमचा हे मंबाजी भट जो आहे याचे जे वैचारिक वंशज आहेत हे तुमचा गैरवापर करता आहेत. तुम्हाला तात्पुरतं एखादं पद किंवा पैसे मिळतील, थोडा मान वाट तुमच्या त्या संघटनेत मिळेल, परंतु तुम्ही तुमच्याच समाजाचं, समाज बांधव भगिनींचं, तुमच्याच देशाचं हे नुकसान करता आहात. कारण हा असा दमदाटीवर, अतिरेकीवर चालणारा देश आपल्याला काय इराण करायचं आहे का, म्यानमार करायचं आहे का, अफगाणिस्तान करायचं आहे? भारत देश तुम्हाला सुखी समृद्ध नको आहे का? तुमच्या मुलाबाळांना, नातवंडांना, पुढे येणाऱ्या लोकांना एक चांगला सज्जनांचा शांतिप्रिय देश नको आहे का तुम्हाला? असा गुंडगिरी करणारा, खून दरोडे करणारा, अतिरेक करणारा धर्माच्या नावाने, कोणाकडे बीफ आहे म्हणून त्याला मारून टाकणारा, कोणी अशा प्रकारचे कपडे घालणे म्हणून त्याला हल्ला करणारा, कोणी बुरखा घालतो म्हणून त्या तरुणीची छेडछाड करणारा, हे वंशज आहात का तुम्ही? हे विचार घेऊन तुम्ही जगणार आहात का? की शत्रूच्याही स्त्रियांचा आदर करायचा, शत्रूचाही धर्म जो असेल, धर्म कोणाचा शत्रू नसतो, पण शत्रू जो धर्म पाळतो त्या धर्माचे पुस्तकं, त्याचे धर्मस्थळ यांचा आदर करणारा, शिवरायांचा आदर्श पाळणार आहात का मनुवादी द्वेषाचा अजेंडा तुम्ही चालवणार आहात? हे तुम्ही ठरवा. विश्वंभर चौधरींवरच्या एका हल्ल्याने काही होणार नाही, उलट अजून शेकडो अशा हजारो आवाज उठतील आणि हे विश्वंभर चौधरी जे बोलत आहेत त्याच्यापेक्षा अजून जास्त जहाल पद्धतीने सत्यकथन करतील. विश्वंभर चौधरी तर अत्यंत सभ्यपणे बोलतात, अत्यंत मुद्देसूद सत्यकथन करतात, परंतु तुम्ही हे असे तुमचे उद्योग थांबवले नाहीत तर तुम्हाला विरोध होईल, लोक तुमच्यावर छेतू करतील आणि तुम्हाला सामाजिक जीवनामध्ये मानाने जगणं मुश्किल होऊन जाईल येणाऱ्या काळामध्ये. त्यामुळे सुधारा. मंबाजी भटाचे वंशज नका होऊ. तुम्ही तुकोबा, शिवराय, फुले शाहू आंबेडकरांचे वंशज व्हा, प्रबोधनकारांचे, गोविंदराव पानसरेंचे वंशज व्हा, सकारात्मकतेचे वंशज व्हा, समतेचे, क्रांतीचे व्हा. प्रतिकांतीचे, मनुवादाचे वंशज का होत आहे तुम्ही? काय त्याच्यामध्ये विषमतेमध्ये, खोटारडेपणामध्ये, लबाडीमध्ये, दमदाटी, अतिरेक करणे ह्याच्यामध्ये काय आहे? काय मिळणार आहे तुम्हाला? तुमचं आध्यात्मिक सुद्धा याच्याने नुकसानच होणार आहे, धार्मिक नुकसानच होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की स्टॉप दिस. आम्ही जागतिक पातळीवर या घटना बघत असतो, याच्याने कोणाचाही फायदा होत नाही, देशाचं, समाजाचं वाटोळच होतं. त्यामुळे तुम्ही सुधारा. तुम्हाला तुमच्या पाठीशी जी विचारसरणी काम करताय, तुम्हाला आदेश देणारे जे विचार आहेत, जे लोक आहेत, यांचा सगळ्यांचा मी धिक्कार करतो. आणि तुम्ही जे जमिनीवर बहुजन लोक हे गुंडगिरी करताय, तुम्ही गुलामगिरी करतात, वैचारिक गुलाम झालेले आहात. तुम्हाला मी एक माझ्या सद्भावना पाठवतो की आज ना उद्या तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल आणि तुम्ही सुधाराल अशी मी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो.